हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आज आपला 12वा अध्याय बघणार आहोत हा, भक्ती योग त्याचं नाव आहे. तर आधी आपलं हे घेऊया मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचे. ओके, आपण कालच्या अध्याय आपला काय होता? विश्वरूप दर्शन, विराट रूप. हा, ओके, विश्वरूप दर्शन बरोबर सांगितलं, विराट रूप दाखवलं. मग अर्जुनाला कसं वाटलं होतं विराट रूप बघितल्यावर? अर्जुनाचं रिॲक्शन काय होती? घाबरलेला तो घाबरला होता. हो, मग आणि का दाखवायला सांगितलं असेल विराट रूप अर्जुनाने? आपल्यासाठी कृष्ण एक साधा माणूस आहे. हा, म्हणजे आपल्याला बरोबर आहे की आपल्याला वाटेल की कृष्ण एक साधाच आहे, आपल्यासारखा, आपल्यामधलाच एक आहे. तर तसं नाहीये. त्यांनी बघितलं ना विराट रूप कसं जमिनीपासून आकाशापर्यंत पसरलं होतं. अकराळ विक्राळ, की अर्जुनाला भीती वाटली. अर्जुन विनंती केला की तुम्ही हे दाखवा तुमचं चतुर्भुज, आणि त्याच्यानंतर हे भगवान रूप दाखवा, जी अर्जुनाला जी बघायची सवय होती. हा, चालेल. ओके. आता भक्ती योग हा म्हणजे भक्ती मधले अध्याय हे भक्ती योगाविषयी आहेत ना, मधले 6. तर आपण हा आता त्यातला शेवटचा अध्याय बघूया, हा म्हणजे भक्ती योग 12वा. छान अध्याय आहे, छोटासा आहे. तुम्ही नक्की आता तुम्हाला थोडी थोडी भगवद्गीता येणारी मुलं आहात, त्यामुळे तुम्ही हा अध्याय पठण करा. काय शिका, म्हणजे पाठ करा. छोटासा सोपा अध्याय आहे पठण करायला. ओके. तर आपण आपल्या प्रभुपाद स्वामींच्या चरणी प्रणाम करू. पुन्हा ज्यांनी हा स्लाइड्स बनवून छानसा अभ्यासक्रम बनवला ते इस्कॉन मंगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करूया. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि ही टीम, ज्यांच्या सपोर्ट शिवाय शक्य नसतं हे सगळं करणं, तर त्यांना प्रणाम करते. आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकली त्या आमच्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. हा, तर आता आपण बघूया. माताजी घ्या पुढची स्लाइड. इथे ना भक्ती योगाचे भक्ती म्हणजे काय, तर कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हा, म्हणजे असं नाहीये की तुम्ही माझ्या मनात कृष्ण आहेत म्हणून एका जागी बसा, असं नसतं. तुम्ही भक्ती म्हणजे काय, तर सेवा असते, कृष्णांची प्रेममय सेवा करायला हवी. हा, मग ते तुम्ही कुठल्याही प्रकारे करा, त्यात बंधन नसतं. मग इथे नवविधा भक्ती आहेत. हे 9 प्रकार भागवतम मध्ये सांगितलेले आहेत. हा, तुम्हाला जो आवडेल, म्हणजे आपण जप, म्हणजे नामस्मरण, जप जप करणे, कीर्तन करणे, कथा श्रवण करणे, असे आपण तर करतोच. पण आता बघा, ह्या नवविधा भक्ती, 9धा भक्ती काय आहेत, आणि तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता. 9 जमल्या 9ही करा. तर श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, अशा 9 भक्तींचे प्रकार आहेत. मग आपण थोडं बघूया कोण कोण ह्या मार्गाने जाऊन त्यांनी त्यांनी कृष्णांशी म्हणजे जुळले आणि मुक्तीच्या मार्गावर गेले.
तर इथे श्रवणम. श्रवण भक्तीमध्ये परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. 7च दिवसाचं आयुष्य शिल्लक होतं. हरिद्वारला गेले, तर तिथे शुकदेव गोस्वामींनी म्हणजे 7 दिवसात हे केलं, भागवतम सांगितलं आणि ह्यानी परीक्षित महाराजांनी हे केलं म्हणजे गोलोक वृंदावन धाम प्राप्त केलं. कृष्णांची प्राप्ती केली. हां, कीर्तनम. कीर्तनम मध्ये तुम्ही नारद घ्या, मीराबाई घ्या. हे बघा ह्यानी सतत मुखात हे म्हणजे कृष्णांचं नाव. हां, स्मरणम. हे इथे तुम्हाला स्मरणम मध्ये पुढे दिसतायत हे नामाचार्य हरिदास ठाकूर आहेत. त्यांची गोष्ट पण येईल नंतर आपल्याला. तर एका दिवसात 3 लाख जप करायचे. हां, तर असे हे नामाचार्य हरिदास ठाकूर. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांचे सगळे अंत्यसंस्कार केले होते. शुद्ध भक्त. त्याच्यानंतर पादसेवनम. पादसेवनम म्हणजे चरणांची सेवा कृष्णांच्या. तर इथे त्याचं उदाहरण लक्ष्मी आहेत. हां, त्या लक्ष्मी नेहमी विष्णूंच्या चरणांजवळ असतात. चरणांच्या सेवा करत असतात आणि बघा हे सारं जग लक्ष्मीच्या मागे असतं. हां, तर अशात पण त्या मात्र नेहमी विष्णूंच्या चरण सेवेमध्ये गुंतलेल्या असतात. तर हे पादसेवनम. अर्चनम म्हणजे पूजा-अर्चा. हां, तर ती तिथे म्हणजे तुम्ही जशी जमेल तशी तुम्ही मन लावून करा. पत्रम पुष्पम फलम तोयम कायही देऊ शकता. अंबरीश महाराज वगैरे त्याचं उदाहरण आहे. हां, त्याच्यानंतर वंदनम. इथे वंदनम कोण दाखवलंय ओळखलं का तुम्हाला? अ, खाली मुलगा दाखवलाय बघा छोटा. प्रल्हाद. नाही ते ध्रुव महाराज. हा राईट ध्रुव महाराज आहेत. हा ओके. हा लक्ष्मी नाव आहे काय कोणाचं तरी छान आहे खरोखर. तर हा हे ध्रुव महाराज आहेत. तर वंदनम 6 महिन्यात फक्त 6 महिन्यात विष्णूंना म्हणजे प्राप्त केलं होतं त्यांनी की विष्णूंना भाग पडलं त्यांना समोर येऊन काय त्यांना काय हवं होतं तर साधं राज्य नको होतं. तर त्यांचे पणजोबा लागत होते ब्रह्मदेव. तर ब्रह्मांपेक्षा मोठं राज्य हवं होतं. तर असं तर ही वंदनम. पण तिथे शेवटी ना जेव्हा विष्णू समोर येतात तेव्हा तुम्हाला माहित आहे ना, त्यांना असं अश्रू डोळ्यातून यायला लागतात आणि 5 वर्षाचे छोटे बालक होते. तर ते म्हणतात, की मला काहीतरी हवं होतं, पण तुम्हाला बघितल्यावर मला खूप आतून आनंद होतोय आणि मला काहीच नकोय आता ते. पण मग नंतर ते संभाषण आहे छानसं. तर विष्णूंची स्तुती पण करतात. तर ते विष्णू सांगतात, की "नाही, मी तुला देईन ते" आणि देतात ध्रुव लोक. हां. दास्यम. दास्य भक्तीचे हे कोण? हनुमान. हां. हनुमान. हनुमान. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हनुमान आपली ओळखच कशी करून द्यायचे? तर मी रामदास, रामांचा दास अशी. हां. आता साख्यमचं कोण दिसतंय तिथे? अर्जुन. हां, अर्जुन. अर्जुन. तर हो. आणि तिकडे आत्मनिवेदनम आहे ना, ते बली महाराज आहेत. इथे आता कोण आहेत हे मला माहित नाही. पण आत्मनिवेदनमचे बली महाराज हे उदाहरण आहेत, की तिसरा पाय कुठे ठेवू असं विचारतात ना, तर तिसरा पाय बली महाराज काय सांगतात, की माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून. हां, तर त्यामुळे तर हे नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. तुम्हाला जी आवडेल त्या मार्गाने गेलात तरी चालेल. हां, ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तस्वापरसुपायसपासते ये चाक्षरक्षमक्त तेषा के योगवित्तमा. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, जे तुमच्या सेवेत सदैव तत्पर असतात किंवा जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मची पूजा करतात यापैकी कोण अधिक सिद्ध पूर्ण मानले पाहिजे. हरे कृष्ण. आता इथे हा अर्जुनाच्या प्रश्नानेच सुरुवात झालेली आहे. अर्जुन काय विचारतो, की जे सदैव तुमच्या सेवेत तत्पर असतात, म्हणजे जे भक्तीने तुमच्याशी जोडलेले आहेत. हां.
ते की जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मची पूजा करतात, यापैकी अधिक पूर्ण सिद्ध कोण आहे? परिपूर्ण कोण आहे? म्हणजे 2 पर्याय दिलेले आहेत. एकतर भक्तीने जोडले गेलेले किंवा ब्रह्मस्तरावर असतात. जे आपण ब्रह्मस्तर ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे बघितले ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग ब्रह्म म्हणजे काय? आपण बघितलं गोलोक वृंदावनाचा प्रकाश असतो, ज्यामध्ये हे आपल्याला निसर्ग आपल्या आजूबाजूचा दिसतो. सारा जो प्रकाश दिसतो, डोळे अगदी बंद केले तरी वगैरे, ते सारं ह्या ब्रह्ममध्ये येतं. तर ही लोक निर्विशेषवादी म्हणजे जे फक्त ब्रह्मावर, निराकार रूपावर ध्यान धारणा करत असतात. हा, मग ह्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ? तर आता बघूया कृष्णांची उत्तरं. हम्म, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता इथे प्रॉब्लेम काय माहितीये, आपण ध्यान योगात पण बघितलं की तुम्ही इथे विचारतायत की तुम्ही काय करत आहात, तर ध्यान केंद्रित करतोय. कोणावर? तर माहित नाही. आणि ते खरं पण आहे. आपण ध्यान योगात हे डिटेल बघितलेलं आहे की भुवईच्या मध्ये तुम्ही तुमची दृष्टी एकाग्र करायची असते आणि नेत्र पण बंद पण नाही आणि पूर्ण उघडे पण नाही, असे अर्धे उघडे ठेवायचे असतात आणि एकांत हवा त्याच्यासाठी. आणि हा कधी कुठल्या धर्माचा युगाचा धर्म आहे शिकलो आपण? सत्ययुग. हा, हो, तो सत्ययुगाचा धर्म आहे. तो कलियुगाचा धर्म नाहीये ध्यान धारणा. तेव्हा तसं सगळंच होतं. म्हणजे भागवतम मध्ये कलियुगाच्या माणसांचं वर्णन केलेलं आहे ऋषींनी. ते वाचा तुम्ही, कलियुगातल्या माणसांची बुद्धी वगैरे कशी आहे. हा, तरी पण मग आपण आणि निर्विशेष ब्रह्मावर मन एकाग्र करायचं. तेच जर का तुम्ही उठून ऍक्टिव्ह होऊन सेवा करतो ना, तर त्यात एक आनंद असतो आपल्याला. हा, आता बघूया पुढे पुढे कसं काय काय कृष्ण सांगतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, भक्ती योग म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे काय? तर कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हा म्हणजे भक्ती. प्रभुपाद स्वामींनी इथे व्याख्या काय सांगितलेली आहे? तर दिव्य प्रेममय सेवा. मग ती सेवा तुम्ही कशाही प्रकारे करू शकता. हा, त्यांच्या कथा ऐका, ऐकलेल्या कथा भावंडांना, आई वडिलांना सांगा. म्हणजे कथा ऐकणे आणि सांगणे असं करा. तुम्ही जप जप तर करायलाच हवा. हा, जप करा आणि ते बघा कृष्णांचं स्मरण करा, वेगवेगळी स्तोत्र वगैरे म्हणा, छोट्या छोट्या गोष्टी करा. मी सांगितलं ना, तुळशीचं पान वाहा, पाणी अर्पण करा, फुलझाडं लावा, म्हणजे जी त्यांना अर्पण करता येतील पूजेत. आणि तुम्हाला जे काही चित्र करता येतं, गाणं गाता येतं, तर कृष्णांसाठी गा. असं छोट्या छोट्या मार्गाने त्यांच्याशी जोडून घ्या आणि जीवनाचा हर एक आपला जो अंग म्हणतात, म्हणजे जीवनाच्या सर्व बाजूनी कृष्णांना जोडून घ्या. त्यांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवायला हवा आपण. तुम्ही त्यांना स्वतःचा आई वडील माना, मोठा भाऊ छोटा भाऊ माना, किंवा मित्र माना. असं त्यांच्याशी एक नातं जोडून घ्या. काही खाताना त्यांना आधी अर्पण करा. तर असं आपण त्यांच्याशी पुन्हा मी सांगितलं, तुम्ही गावांमध्ये कधी शहरात तुमच्या आजूबाजूला काही असतील कार्यक्रम वगैरे, तर तुम्हाला जमेल तर त्यात भाग घेत जा. थोडीशी बाहेरून तरी मदत करा. नाही जमलं तर मंदिरांमध्ये जाऊन तरी दर्शन घेऊन येऊ शकतो आपण. अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. पुन्हा आजूबाजूचे चिमण्यांसाठी पाणी भरून ठेवणे वगैरे हे पण करा. ती पण त्यांचीच आहेत ना. प्राणी झाले तरी त्यांचीच निर्मिती आहे. तेही करू शकतो आपण. छोट्या-छोट्या गोष्टी. आता प्रभू प्राप्तीचे हे 3 टप्पे आपण सुरुवातीपासून बघतोय बघा. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर आपण आहे ना भगवान त्यांच्या साकार रूपाची हे करायची. भक्ती साकार रूपाची. हं. ब्रह्ममध्ये अडकून नाही पडायचं. जसं भक्तीमध्ये पुढे जाल तसं आपण ब्रह्मच्या पुढे जातो. परमात्मा स्तरावर म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपात कृष्ण आहेत हे आपल्याला जाणवतं. आणि त्याच्याही पुढे भक्तीमध्ये जाता तेव्हा भगवान कृष्ण. तर आपण त्यांच्या साकार रूपाशी जोडून घ्यायचं.
हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मय्यावेश मनो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परपैस्ता ते मे युक्ततमा मतः. श्रीकृष्ण हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, जे लोक माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतात आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात त्यांना मी सर्वात परिपूर्ण मानले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे कृष्ण काय बघा म्हणतात, मय्यावेश मनो ये माम. म्हणजे ना, जे मय्यावेश माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतात आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात त्यांना मी सर्वात परिपूर्ण मानले जाते. थांबा, तसं नाहीये ते. जे श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. तर म्हणजे कृष्णांच्या मते सर्वोत्तम कोण आहेत? कृष्णाने इथं क्लिअर कट सांगितलंय बघा, की जे माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतात आणि अत्यंत भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक माझी उपासना करतात. मग आता इथे क्लिअर कटच सांगितलं ना त्यांनी, की माझ्या साकार रूपावर लक्ष केंद्रित करा, त्याची उपासना करा. कृष्णांच्या मते ते सर्वश्रेष्ठ आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे आपण आणि आपल्याला माहित आहे ना त्यांचं रूप कसं आहे, त्यामुळे आपण त्यांच्या साकार रूपावर करायचं मन एकाग्र. हे बघा त्यांचं वैयक्तिक रूप कसं आहे, तर ते असे श्याम सुंदर आहेत बघा. हेच त्यांचं वैयक्तिक रूप आहे. डोक्यावर मोरपीस, हातात बासरी आणि घनश्याम वर्ण असा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा घनश्याम वर्ण कसा असतो माहित आहे? पावसाचे म्हणजे पाण्याने भरलेले ढग असतात ना, तर तो त्यांच्या मागे कधी कधी हे आला. हा पितांबर पण असतं. हो हो, पितांबर पण असतं. तर त्या ढगांच्या मागे श्रावण वगैरे महिन्यात येतात बघा. सूर्य असला की ते ढग असे पाण्याने भरलेले मेघ एकदम चकाकत असतात सोन्यासारखे. तसा तो घनश्याम वर्ण आहे त्यांचा. हा, हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. हा, हरे कृष्ण. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. क्लेशादित्यरस्तेषा व्यक्तासक्तचेतसामः अव्यक्ता हि गतिर्दुःख देहवधी प्रवाप्यते. हरे कृष्ण. ज्याचे मन परमात्म्याच्या अव्यक्त निराकार स्वरूपाशी जोडलेले आहे त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. त्या क्षेत्रात प्रगती करणे अवतार घेणे नेहमीच अवघड असते. हरे कृष्ण. हे बघा, हा कृष्णानीच आता इथे सांगितलेलं आहे, की ज्यांचे मन परमात्म्याच्या अव्यक्त निराकार म्हणजे ह्या ब्रह्म प्रकाशाशी तुम्ही जोडून घेतलेलं असलं ना, तर त्यात प्रगती करणं अवघड आहे. लगेच होत नाही बाळ ती एकाग्रता. आणि सोपं नसतं. तुम्ही कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. हा, आता तुम्ही वनात जाऊन जर का घरचा विचार करणार असलात तर त्या वनात जाण्याचा काडी मात्र उपयोग नसतो. तर कसं आहे, त्यामुळे तिथं जाणं, मन एकाग्र करणं आणि पूर्ण वैराग्य असायला हवं तुमच्या मनात. कशातही मन अडकलेलं नको. हे सगळं करणं ना खूप अवघड असतं. ते प्रत्येकाला सुलभ नाहीये. हा, पण भक्ती सेवा कशी आहे, सुलभ आहे सर्वांसाठी. हा, इथे कृष्णच बघा म्हणतात की त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. त्या क्षेत्रात प्रगती करणे, हा परत त्या मार्गात प्रगती करणे हे देहदारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. कृष्ण दुष्कर म्हणतात, एवढं अवघड आहे त्या क्षेत्रात प्रगती करणं. सर्वांना नाही जमत ते. माताजी पुढची. आणि असं क्लेश अधिक आहेत, म्हणजे क्लेशदायक आहे तो मार्ग. स्वतःला त्रास सहन करावा लागतो. आता हे बघा, हा तरी पण हे म्हणतात की मी पर्वतावर जाऊन ब्रह्मावर लक्ष केंद्रित करेन. मग आता पर्वतावर जायला निघाले, तर बघूया काय होतंय. बापरे, खूप थंडी आहे. आता पर्वतावर जायचं तर थंडी वाजते ना तिथे. पुन्हा
तुम्ही वैराग्य असायला लागतं. तुम्ही तिथे जाऊन घर बांधून घरात हे करतो असं नाही. असं उघड्यावर ते बघा तिथे थंडीचा त्रास व्हायला लागला. तब्येत तर नीट राहायला पाहिजे, तर काहीतरी कराल ना ध्यान धारणा. आता पुढे बघूया. आता मी वाळवंट म्हणजे थंडी म्हणजे बर्फ काही सोसेना झालाय. आता वाळवंटात जाऊन ब्रह्मावर लक्ष केंद्रित करीन म्हणतायत. आता बघूया तिकडे जाऊया. हा घ्या माताची पुढची स्लाईड. तर आता वाळवंटात आल्यावर एकांत मिळेल तुम्हाला. तिथे काही जास्त काही नसतं कोणाची इजा. पण त्या एवढ्या हाय टेम्परेचर, एवढ्या उष्ण हवामानात टिकायला तर हवं ना आपण. तिथे पाण्याचं दुर्भिक्ष, तेच म्हणजे जीवन जगण्यासाठीच निम्मा वेळ निघून जाणार तिथे. ते बघा किती किती गरम होतंय त्यांना. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ते जंगलात जाऊन लक्ष केंद्रित करणार आहेत. आता जंगलात गेल्यावर बघा काय झालं. आता जंगलात गेल्यावर अ अवघड वाटायला लागलं. अरे बापरे! वाघाने म्हणजे इथे हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केला तर, वाघच आला तर, कुठे विषारी सर्प-बिर्प आला तर, मग तुमची ध्यानधारणा कधी होणार? ह्या सगळ्यातनं लक्ष काढून आणि एकाग्र व्हायला हवं ना तुम्ही. मग आता पुढे बघूया काय झालं होतं. तर मग ते विचार करतायत, की या कलियुगात मी काय करू शकेन? तर कलियुगाचा धर्म काय आहे? हरी नाम जप. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हा आहे कलियुगाचा धर्म. आता बघूया आता ते हरिनाम जप मध्ये बघूया. हा घ्या आता पुढची स्लाईड. ते बघा आता बघा त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे. आणि जरी एकटेच असले तरी आनंद आहे त्याच्यात. आणि कसे निघालेत बघा हरिनामाचा जप करत. घ्या माताजी. म्हणजे एक मार्ग ना सोपा आहे. म्हणजे कलियुगातल्या मर्यादा लक्षात घेऊनच कलियुगाचा धर्म हरिनाम जप सांगितलेला आहे. की इथे आपल्याला आयुष्य फक्त 100 वर्षाचं. आणि आता अरे कुणाचं 100 तरी असतं सांगा. त्यात बुद्धी अल्प आहे आपली. अल्पजीवी, अल्पबुद्धी, इच्छा भयंकर इच्छा आहेत. एवढ्या आपल्या इच्छांची संख्या आहे. इंद्रियांवर बिलकुल कंट्रोल नाही. असं आहे कलियुगातला मनुष्य. पैसे पण कमवावे लागतात तेही आहे. असं सगळं मग ह्यातनं म्हणून कलियुगाचा धर्म काय सांगितलंय? हरिनाम जप. आणि हरिनाम नामाचा महिमा अद्भुत आहे. नाम म्हणजे कृष्णांचं नाम आणि कृष्ण वेगळे नाहीये. हा ओके. चल घ्या माताजी पुढची स्लाईड. तर ही आदर्श कुटुंब आहे. हे आदर्श गृहस्थ जीवन आहे. की तुमच्या कुटुंबाशी बरोबर मिळून तुम्ही भक्ती करणं. वाचा माताजी. हरे कृष्ण. मय्ये मन अधस्य मयि बुद्धी निवेशय निवेशसी मय्ये अंत ऊर्ध्वं न संशय. परमेश्वरामध्ये आपले मन स्थिर कर आणि तुमची सर्व बुद्धिमत्ता माझ्यामध्ये निश्चित कर. अशा कायमचा राहील काय. अशा रीतीने तू निस्संदेह माझ्यामध्ये सदैव माझ्यामध्येच वास करशील. मग आता कृष्णच इथे सांगतायत काही बघा की तू माझ्यामध्ये म्हणजे मी इथं ऍक्च्युअली शब्द मी पुरुषोत्तम भगवान माझ्यावर हे मन स्थिर कर. आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. आणि अशा रीतीने तू निस्संदेह माझ्यामध्ये वास करशील. जसे त्यांचे हे होते बघा गोकुळातले सर्वजण. त्यांचे गोप सखे बघा नेहमी कृष्णाच्या अवतीभोवती जे कृष्ण सांगतील तसं. आणि किती प्रेमाचं आदान प्रदान होतं बघा. कृष्ण म्हणजे त्यांच्या बरोबर एकत्र जेवायचे. आता ते काय कृष्णांना अखिल ब्रह्मांडांचे स्वामी वगैरे असं नाही जाणत होते. पण त्यांचं नातं कसं होतं मैत्रीचं, निखळ शुद्ध प्रेमाचं. कृष्ण त्यांना आपल्या ताटातलं म्हणजे आणायचे ना वनात घरून डबा, शिदोरी काहीतरी.
तर त्यातलं कृष्ण त्यांना द्यायचे, ते कृष्णांना द्यायचे काहीतरी. तर असं एकदम शुद्ध प्रेमाचं नातं होतं. हं. अनन्य भक्ती म्हणतात ह्याला. की दुसरं कोणही नव्हतं त्यांच्या आयुष्यात. फक्त त्यांच्यासाठी सर्वस्व कोण होते? कृष्ण. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. ही भक्ती दिसते खूप साधी हां, अनन्य भक्ती. पण ती मिळणं खूप म्हणजे अवघड असतं. आपलं मन तेवढं हे होणं. हां. म्हणजे तुमचं शुद्ध मन असेल तर जमतं ते. आता इथे बघा हां, ही गोष्ट आहे, की म्हणजे अर्जुन आणि दुर्योधन दोघंही कृष्णाकडे युद्धात मदत मागायसाठी जातात. मग पहिल्यांदा पोहोचतो दुर्योधन आणि तिकडे त्यांच्या पलंगाच्या मग कृष्ण झोपलेले असतात तेव्हा. मग पलंगाच्या शेजारी तिकडे डोक्याकडे जाऊन बसतात आणि अर्जुन शुद्ध भक्त अर्जुन आत येतात आणि त्यांच्या चरणाजवळ तिथे थांबतात हां. मग कृष्ण जेव्हा जागे होतात ना, तेव्हा अर्जुन पहिल्यांदा दिसतो त्यांना. आता ऑब्व्हियसली पायाकडेच लक्ष जाणार ना तुम्ही उठल्यावर. तर मग मग ते म्हणतात, की अर्जुनाला, की मग म्हणजे "अर्जुना तू आलायस, कधी आलास?" वगैरे. तर आणि का आला? मग अर्जुन सांगतो, की असं-असं मी मदत युद्धासाठी मागायला आलोय. तोपर्यंत दुर्योधन लगेच उठून सांगतो, "मी पण आलोय" म्हणून. तर ते म्हणतात, "ठीक आहे, तू पण आलायस तर." मग चालेल म्हणतात, "आता अर्जुना तू माग तुला काय हवंय." तर त्याच्या आधी म्हणतात, की "हे बघा, ह्या युद्धात एका बाजूला माझं सैन्य लढणार आणि एका बाजूला मी लढणार. सैन्य ज्या बाजूला आहे, त्या बाजूला मी जाणार नाही. एकतर माझं सैन्य किंवा मी. हं. दुसरी गोष्ट, मी या युद्धात शस्त्र हातात घेणार नाही, म्हणजे मी लढणार नाही. मी नुसता तुमच्या बाजूने असणार, पण मी लढणार नाही." मग ठीक आहे म्हणतात. मग म्हणतात, "अर्जुना पहिल्यांदा तू माग." तर हा लगेच दुर्योधन तिथे पण म्हणजे फक्त क्रोध दुर्योधन म्हणजे. तर ते म्हणतात, की दुर्योधन म्हणतो, "का? मी आधी आलोय, मी मागणार." तर ते म्हणतात, की "नाही, त्याच्याकडे माझं लक्ष पहिल्यांदा गेलं. म्हणजे मी पहिल्यांदा अर्जुनाला बघितलंय, अर्जुन मागू दे." मग अर्जुन खरं म्हणतो, अर्जुन शुद्ध भक्त असतो. तो म्हणतो, "भगवंता तुमच्याशिवाय मला कोणही नकोय. मला तुम्ही हवात." मग इकडे दुर्योधनाचा तर प्रश्नच सुटतो. दुर्योधनाला काय ते कृष्णांची नारायणी सेना मोठी असते, प्रचंड असते. तीच हवी असते ना. दुर्योधन म्हणतो, "ठीक आहे." उलट हा म्हणजे मनात म्हणतोच होता, ह्या अर्जुनाला कायच कळत नाही. मग तो नारायणी सेना घेऊन जातो आणि अर्जुनाबरोबर कृष्ण राहतात. हां. पण इथे ह्याला कळलं नाही दुर्योधनाला, की ज्यांच्या बाजूने म्हणजे कृष्ण म्हणजेच धर्म. जिथे कृष्ण तिथेच धर्म, तिथेच विजय. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर म्हणजे शुद्ध भक्तांना बघा, भगवंतांशिवाय दुसरं कोण नको असतं. हां, वाचा. आपण वाचू. तुम्ही कोण वाचणार आहात का? येतं वाचायला कोणाला? ट्राय करा बघू. युवराज येतं का तुला वाचायला? हो. वाच. हरे कृष्ण. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामि छाप्तुं धनंजय. हां, वाच खालचं पण. हरे कृष्ण. हे अर्जुन, हे धनंजय, आपण स्थिर मनाने माझ्यावर आपले मन केंद्रित करू शकत नसल्यास भक्तियोगाचे नियम पाळा. अशा प्रकारे तू मला मिळवण्याची इच्छा निर्माण कर. हरे कृष्ण. हे बघा हां, हरे कृष्ण. आता समजा, की तुम्ही म्हणताय, की नाही, मला काही शक्य होत नाहीये अजून कृष्णांशी असं जोडलं जाणं. हां, म्हणजे मला काय सर्व म्हणजे शुद्ध मन, अनन्य भक्ती, कृष्णाशिवाय दुसरं काही नाही असं होत नाहीये. तरी बघा म्हणजे कृष्ण किती प्रेमळ आहेत बाबा. कृष्ण ते कृष्णच. हं. त्यांना किती वाटतं, की आपण त्यांच्याकडे जावं. कारण आपण त्यांचेच अंश आहोत. तर ते काय म्हणतायत, तुम्हाला ते नाही आहे ना जमत अनन्य भक्ती, तर ही साधना भक्ती करा. म्हणजे भक्ती योगाचे 4 नियम आहेत ते पाळा. हं. भक्ती योगाचे 4 नियम पाळले की काय होतं, मायेचा आपल्यावरचा प्रभाव कमी होत जातो आणि आपण शुद्ध भक्तीमध्ये कधी स्थिर होणार,
तुमचं तुम्हाला कळणार नाही. तर 4 आता नियम काय आहेत बघूया. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर नियामक तत्व ना 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल हे बघा. तुम्ही जेव्हा त्या पाळायला सुरू करताना इकडे शुद्ध भक्ती आहे आणि आपल्या आणि शुद्ध भक्तीच्या मध्ये मायेचा पडदा आहे. तर ही मायेचं हे जे आवरण आहे ना ते कमी होत जातं हळूहळू. आपण भक्तीच्या मार्गावर चालत राहतो. तर घ्या माताजी काय आहे पुढची स्लाइड घ्या. तर 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे काय की तुम्ही शाकाहारी. थांबा मी सांगते थोडंसं. मॅम नंतर मी वाचू? आबा एकच मिनिट मी आपली रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स सांगते. रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे भक्तीचे 4 नियम पाळायचे आहेत, नियामक तत्व. तर पहिलं शाकाहार. की हे बघा की आता आपल्याला भरपूर अन्न उपलब्ध आहे. म्हणजे धान्य, कडधान्य, भाजीपाला, मग मांसाहार कशाला? तर विनाकारण कशाला प्राणी हिंसा? त्यामुळे शाकाहार. दुसरं, कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. म्हणजे दारू, हे सुपारी, पान वगैरे म्हणजे पान मसाले वगैरे कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा मोबाईलचे गेम हे पण व्यसन आहे. तर म्हणजे शाकाहार, कोणतंही व्यसन करायचं नाही. तिसरा, कोणत्याही प्रकारचा जुगार खेळायचा नाही. मग पैसे लावून तुम्ही जे काही खेळता तो सगळा जुगार असतो. तर जुगारापासून स्वतःला लांब ठेवायचं. अगदी मोबाईलवर हे काय काय गेम आलेत ना आता, तुम्ही ऍडव्हर्टाईज असतात आता, तर ते सुद्धा त्यापासून पण लांब राहायचं. काही ते गेम वगैरे आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत. फक्त आपली म्हणजे आपली एक शक्ती असते, चेतना ती कमी होते. त्यामुळे कुठल्याही जुगारापासून लांब राहायचं आणि अवैध स्त्री संग करायचा नाही. म्हणजे तुम्ही जर का विवाह केलाय ना, तर ज्याच्याशी केलाय त्याच्याशी प्रामाणिक राहायचं. तर ही भक्तीची 4 नियामक तत्व आहेत. शाकाहार आणि म्हणजे ना दैवासुर संपद विभाग योग मध्ये आणि डिटेल सांगते तुम्हाला की अहिंसा ऍक्च्युली अहिंसा आहे तिथे. अहिंसेचा अर्थ काय आहे की कोणत्याच प्रकारची हिंसा नको आहे ती. त्याचा गहिरा अर्थ आहे तो आपण दैवासुर संपद योग मध्ये बघू. तर अहिंसा, कोणतंही व्यसन नाही करायचं, जुगार नाही आणि अवैध स्त्रीसंग करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे मीच विचारलं होतं माझ्या माताजींना तेव्हा की ह्याच्यापेक्षा पण वेगवेगळी पाप आहेत माताजी, मग ह्यांना का आपण करायचं नाही, एवढंच का म्हणतोय? तर इथं माताजींनी सांगितलेलं की इथे कलीचा वास असतो आणि जगभरात जी काही अपराध केले जातात, पाप केले जातात, त्याचं वरचं कारण काही असू दे, तुम्ही त्याचं जर का मूळ शोधत गेलात तर ह्या 4 पैकीच कुठंतरी येऊन पोचता तुम्ही. त्यामुळे ह्या 4 पासून आपण लांब राहायचं. ह्या 4 ठिकाणी सगळं मिळालं तुम्हाला तरी कृष्ण नसणार तुमच्या बरोबर. अगदी द्यूत खेळताना जेव्हा द्रौपदीने हाक मारली तेव्हा कृष्ण आले द्रौपदीला मदत करायला. बघितलं, ज्या पांडवांना इतकी कृष्णाने आपलं मानलेलं म्हणजे आपलेच मानायचे, मदत केली, ते द्यूताच्या तिथे आले नाही. त्यामुळे ह्या 4 ठिकाणी कृष्ण नसणार. आता वाजवा. आपण म्हणजे तो भक्ती योगाच्या नियमांचे पालन देखील करू शकत नसल्यास माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य केल्याने तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. स्वानंद, तुला छान वाचता येतोय, पण आम्हाला ना तुझा आवाज असा ब्लर्ड ऐकू येतो. तुला आमचा येतो ना व्यवस्थित ऐकू? मग ठीक आहे, असू दे, पण छान वाचलं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना संस्कृत आमच्यापेक्षा जास्त चांगलं येतं तर. आणि अद्भुत भाषा आहे संस्कृत. नक्की थोडा वेळ काढा आणि संस्कृत शिका. आम्हाला आपल्या बुद्धीमध्ये खूप फरक पडतो, हुशार बनतो आपण, कुशाग्र. मला 12वा अध्याय पाठ आहे. हो. 12वा आणि 9वा अरे मग तुम्ही ना आणि आता 15वा
मग तुम्ही किड्स बॅच आहे आपली. तू ऑडिओ करून आमच्या रेश्मा माताजींना पाठवा ना. आम्ही आमच्या व्हॉलंटिअर्सच्या ग्रुपवर पाठवतो हां, की हे मुलांनी केलेलं आहे म्हणून. ज्यांना जो येतो त्याचा हां, हे बघा युवराजला संस्कृत विषयच आहे. छान आहे बाळ खरोखर. आपली ना स्मरणशक्ती वाढते ना संस्कृतमुळे. आणि अध्यात्म तर ऑफकोर्स संस्कृत शिवाय काही कळणार नाही. मग तुम्ही तुमचे ऑडिओ बनवून नक्की पाठवा. मोबाईलवर रे. 3-3 मिनिटाचे होतील आता हे तर काही हो मॅम. छोटासाच अध्याय. हां? हां. ओके. तर आता समजा की तुम्ही म्हणताय की नाही माताजी मला भक्तियोगाचं पण मुलांना तर काय जमायलाच हवं हे. पण तुम्ही अशा स्टेजवर आहात की नाही मला अजून सध्या चारीच्या चारी भक्तियोगाचे नियम पण जमणार नाहीत. तर कृष्ण काय सांगतोय बघा, की तुम्हाला नाही ना जमत आहे भक्तियोगाच्या ह्या नियमांचं पण पालन करायला. तर आहे ना तुम्ही कृष्णांसाठी काम करायचा प्रयत्न करा. की कारण काय असतं, तर माझ्यासाठी कार्य केल्याने तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. म्हणजे कृष्णांसाठी कार्य केलात, तर तुम्हाला एक चांगली सुस्थिती, परिपूर्ण स्थिती अशी तरी प्राप्त होईल, की ज्यामुळे पुढं तुम्ही ऑटोमॅटिक भक्तीच्या मार्गाकडे वळाल. मग आता बाहेरून कार्य करा म्हणजे काय? हे बघा मंदिरं वगैरे बांधत असली, तर तुम्हाला शक्य असले पैसे द्या. नाहीत पैसे शक्य, तर एखादं तुम्ही पेंटिंग, रंगकाम येतं किंवा काहीतरी सिमेंट, फरशा बसवणे, असं काहीतरी तुम्ही करू शकत असाल, तर त्यात "हां, बाबा मी थोडं ह्या मंदिरासाठी करतो." असं म्हणजे बाहेरून आता तुम्ही लहान आहात, तुम्ही असलं काही करू नाही शकणार. पण बाहेरून तरी आता मी तुम्हाला सांगितलं ना, की तुमच्या इथे हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा टाईपचं इव्हन 7-7 दिवसाची भागवत कथा असतात ना, त्या थोडंसं ऐकायला जाऊ शकाल. 7 दिवस नाही जमले ॲट एखाद दिवशी तरी जा किंवा असं. म्हणजे जे तुम्हाला बाहेरून जमतंय, ते तरी करायचा प्रयत्न करा. आणि अगदी थोडंसं पुढे जाऊन मी सांगेन, की कुंती महाराणीची शिकवण म्हणून एक प्रभुपाद स्वामींचं पुस्तक आहे. भागवतममध्ये कुंतींची स्तुती आहे. कुंती महाराणींनी केलेली. हां. चालेल ऐकत चला त्या कथा मग हां, टीव्हीवर असतात त्या. तर कुंती महाराणींनी त्यात सांगितलेलं आहे, की भक्ती करताना तुम्हाला असे स्टेप्स सांगितलेत. हे नाही तर ते करा, ते नाही तर ते. आणि तेही नाही जमत तर एवढं तरी करा, की कोण कुठं तरी काहीतरी असे करतंय भक्तीसाठी. त्यांना मनात तरी असा विचार ठेवा, की हां, ती जे करतायत ते चांगलं करतायत. हं. एवढे तरी आपण करू शकतो. चालेल. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, आता बघा हां, हा असतो बघा फरक आहे, की कृष्ण भावनेमध्ये काम करणं आणि मायेसाठी काम करणं. आता हा काय म्हणतो, मी पैसे जे आता ह्याचा पगार झालाय असं समजू आपण, हातात पैसे दिसतायत. तर हा काय म्हणतोय, मी माझ्या शेजाऱ्यापेक्षा मोठा फोन आणि टीव्ही खरेदी करेन. आता शेजाऱ्यापेक्षा मोठा फोन आणि टीव्ही घेतोय ह्याचा अर्थ काय आहे? तर ह्याच्याकडे ऑलरेडी आधी टीव्ही आणि मोबाईल आहे. आणि तो खराब पण झालेला नाही. हां, बाबा दिसत नाहीये, मोबाईलवर हँग होतोय, काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर गरज आहे तुम्ही घ्या पण. पण शेजाऱ्यापेक्षा मोठा ही जेलसी आली ना, मत्सर आला हा, मग ह्याला म्हणायचं तुम्ही मायेसाठी काम करताय. हं. आणि आता हीच कृष्ण भावनेत काम करणं बघा कसं आहे. आहे हे बघा कर्तव्यातून कुणाला सुटका नसते. कर्तव्याच्या मार्गावर तर सगळ्यांनीच चालायला हवं. पण आता थोडा त्याच्या हातात पैसे आले, तर तो काय म्हणतोय बघा, की मी गीता खरेदी करेन. म्हणजे तो आधी आणि तुम्ही थोडंसं मंदिरात जायचा अवश्य प्रयत्न करत चला. हं. त्यासाठी तो आधी मंदिरांमध्ये जाईल आणि तिथनं गीता खरेदी करेल, वाचेल, थोडं कृष्णांशी जोडून घेईल हां. तर असं असतं. तर असं असतं कृष्ण भावनेत काम करणं. म्हणजे आता मी सांगितलं ना, की आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या आपल्या आई-बाबांना सांगा, आजी-आजोबांना सांगा, भावंडांना सांगा, मित्रांना सांगा. थोडं वाचायचा प्रयत्न करा. हं. असं म्हणजे श्रवण करा. वेगवेगळी अष्टकम आहेत ती शिका. गायला येत असेल, कोणतीही कला येत असेल, तर ती कृष्णांशी जोडून घ्यायला शिका. आणि छोट्या-छोट्या म्हणजे कृष्ण भावना म्हणजे कृष्णांशी जोडून घ्यायला शिका स्वतःला. हं. हां, हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि कुणी तुम्हाला अडवलेलं नाहीये वस्तू घ्यायला. असं नाही की घेऊ नका.
नाही, 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 नाही माताजी, मग मी काय उघड्यावर राहू, घर बांधू नको तर. असं नाहीये. पण तुमच्या गरजा ओळखा. विनाकारण धावणं हे चुकीचं आहे. हां, आपल्या गरजा काय आहेत? मला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला पाटी पेन्सिलवर लिहीत मी शिकले. हं. मला आवडायचं पाटी पेन्सिलवर ते पुसून-पुसून छान वाटायचं मला लिहायला. आता जेव्हा मी बघते ना, सगळी मुलं सिस पेन्सिलने वहीत लिहितात. एकतर वह्यांचं साठी झाडांची म्हणजे ते झालं, ते आपण पृथ्वीला त्रास देतो. किती वह्या मुलं खूप बेदरकारपणे वापरतात. त्यांना कदर नसते, की बाबा थोडी जागा शिल्लक आहे, तिथे मी लिहून पूर्ण करावं. ते झालं आणि त्या अप्सरा नाहीतर अप्सराच्याच जनरली त्या सिस पेन्सिलना नुसतं टोक काढत असतात, काढत असतात. आज शेवटी त्या सिस पेन्सिल बनवायला कुठे ना कुठेतरी वृक्षतोड होतेच ना. तर आपल्या गरजा ओळखा. सीतेने म्हणजे सीता राम ह्यांनी जीवनात जगून दाखवून दिलेलं आहे, की निसर्गाकडून तुमची गरज आहे तेवढं घ्या. त्या निसर्ग सगळ्यांसाठी आहे. एकटा मनुष्यासाठी नाही. त्यांच्यामुळे असं उरफोड धावणं म्हणतात ह्याला. नका धावू एवढं. हां, आपल्या गरजा ओळखा आणि तेवढा हां, तेच अभ्यासाला उठताना बरं तुम्ही उठत नाही रे? नाही मी गजर ऑफ करून झोपलो. असं नाही, जे गरजेचं आहे ते करा. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हं. हां, वाचा. हरे कृष्ण. ते भक्तांचे गुण आहेत, जे आपल्यामध्ये आपण आणायला हवेत हां. हरे कृष्ण. जो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो, जो सन्मान आणि बदनामी, थंड आणि उष्णता, आनंद आणि दुःख, कीर्ती आणि अपयश यामध्ये समभाव राखतो, जो नेहमी जो नेहमी भ्रष्ट संघटनापासून मुक्त असतो, जे नेहमी शांत, कोणत्याही गोष्टीवर समाधानी असतो, ज्याला घराबद्दल काळजी वाटत नाही, जो ज्ञानात दृढ आहे, जो भक्तीमध्ये व्यस्त आहे, असा माणूस मला खूप प्रिय आहे. हरे कृष्ण. बघा हे भक्तांचे गुण आहेत आणि हे गुण कृष्णांना प्रिय आहेत. म्हणजे ते किती अमूल्य आहेत बघा. कृष्णानी सांगितलंय का इथं वस्तू सांगितलीये का, की मला हे वस्तू प्रिय आहेत म्हणून? त्यांना काय वस्तूंची गरज सांगा? अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत ते आणि त्यांच्यामध्ये परम वैराग्य आहे. हां, तर त्यांना काय प्रिय आहे बघा, जो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो. हां, म्हणजे आपण समोरच्याशी ते म्हणजे प्राणी तरी कधी करतात का? आता तुम्ही घरातल्या मांजराला किती पण मारा-बिरा, तो असं म्हणतो का, "हां, ह्याने मगाशी मला मारलेलं, आता ठरवून मी त्याच्यावर हल्ला करतो." असं करतं का कधी? प्राणी करत नाहीत बघा. तर असू दे, हे तुम्ही सम राहायला शिकायला हवं, की एखाद्याने चुकीचं वागलं, तर तुम्ही अधिकाराच्या ठिकाणी असाल, तर "हां, ही तुझी चूक झाली." हे सांगणं वेगळं. पण म्हणून तो माणूसच वाईट वगैरे असं नाही. हां. त्यामुळे मित्र आणि शत्रू आपण सम राहायला शिकायला पाहिजे. ज्ञानी मनुष्य कसा असतो बघितलेलं ना, जो एक गाय, एक ब्राह्मण, एक कुत्रा, एक हत्ती, एक चांडाळ ह्या सगळ्यांना समान स्तरावर बघतो. तो काय बघत असतो? त्यांच्यातला परमात्मा. तसं. हं. जो सन्मान आहे हे बघा, आता जो आपल्याला चांगला म्हणतो तो जनरली आपल्याला आवडतो. थोडंसं वाईट म्हटलं की नाही, नाही, नाही ते चांगले नाहीत. तर असं नाही. नम्रता ह्या शब्दाचा अर्थच आहे, की दुसऱ्याकडून कोणत्याही अ, सन्मानाची, आदराची अपेक्षा न करणे. ज्ञानाची पहिली पायरी आहे नम्रता, की आणि नम्रताचा अर्थ आहे, की दुसऱ्याकडून कोणत्याही सन्मानाची अपेक्षा करू नका. हां. थंड आणि उष्णता हे जप वगैरे करायला बसलो, 5 मिनिटं बसले नाहीत, की इथे खूप गरम होतंय, नाही उठतो आता दुसरीकडे जातो, फॅन खालीच जातो, असं. थोडं सम राहायला शिका. खरी गरमी आणि थंडी मनात असते आपल्या. हां. आपलं शरीर खूप कणखर असतं. तुमची मनाची ही सगळी हे असते. हं. नाहीतर शरीर आपलं कणखर असतं. आनंद आणि दुःख हे तर येऊन जाऊन असतात. आलंय ना जे, त्याच्यातनं मार्ग काढून पुढं जायचं बघा. त्यामुळे व्याकुळ होऊ नका. आनंद आणि दुःख. आनंदात आनंदी, दुःखामध्ये पण हां, ठीक आहे ह्यातूनही मार्ग निघेल, त्याला सामोरं जायचं. कीर्ती, अपयश ह्यामध्ये पण समभाव. जेव्हा चांगले मार्क पडतात तेव्हा आनंद आणि जरासे कमी पडले, की त्याला कसे जास्त पडले म्हणून दंगा. प्रयत्न करायचा आपण पुढच्या वेळेस पडतील हां. जो भ्रष्ट आणि हे एक लक्षात ठेवा, तुम्ही लहान मुलं आहात ना, भ्रष्ट संघटनांपासून मुक्त राहा. म्हणजे तुमची संगती जी तुम्ही निवडता ना, खूप म्हणजे लक्ष देऊन निवडा. हं. ज्यांना अभ्यास करायचा आहे,
अशांबरोबर राहा. जी फक्त टाईमपास साठी येतात त्यांच्याबरोबर राहून तुम्ही पण तसेच बनणार. त्यामुळे तुमची संगती ही खूप महत्वाची असते जीवनात. हं. ते कुठेतरी फेमस कीर्तन आहे बघा, वाईट संगतीचा परिणाम कर्णाला विचारा. हं. ते ऐका कधीतरी. कुठेतरी YouTubeवर भेटेलच तुम्हाला. तो बघा, जो नेहमी शांत असतो म्हणजे परिस्थिती कशी असू दे. म्हणजे समाधानी असतो. ज्याला घराबद्दल काळजी वाटत नाही. इथं काळजी वाटत नाही म्हणजे घरदार सोडलं असं नाही. तर त्याला दृढ विश्वास असतो, की कृष्ण काहीतरी चांगलं करतील. कृष्ण आहेत बघून घ्यायला असं. हां. जो ज्ञानात दृढ आहे म्हणजे ज्ञानात स्थित आहे. हां. जो भक्तीमध्ये व्यस्त आहे. म्हणजे कर्तव्याच्या मार्गावर चालत त्याने भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेतलेलं आहे. प्रभुपाद स्वामींचं चरित्र बघितलं तेव्हा बघितलं ना, त्यांचे वडील वगैरे दुकान बंद करून आले, की गीता, भागवतम वाचायचे वगैरे तसं. थोडासा वेळ मिळतोच प्रत्येकाला. अगदी मॅम काय आपल्याला चरित्र म्हणजे आपण सुरुवातीला प्रभुपाद स्वामींचं चरित्र शॉर्टमध्ये म्हणजे ओळख, थोडे इंट्रोडक्शन, माहिती माहिती बघितलेली पहिल्या दिवशी प्रभुपाद स्वामींची त्याच्यात. चरित्र म्हणजे थोडक्यात ओळख असेल समजा. तर असे गुण म्हणजे असा मनुष्य कृष्णांना प्रिय आहे. हे थोडे भक्तांचे गुण आहेत. आपण पण थोडं ह्या मार्गावर यायचा प्रयत्न करत राहायचा हां. हे शेजारी अंबरीश महाराज आहेत. भागवतममध्ये कथा आहे त्यांची. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. ही नारद मुनींची गोष्ट आहे. नारद जे आहेत ना, त्यांना आधी आपण जसं समजतो, नारद म्हणजे भांडण लावणारे वगैरे, बिलकुल तसं समजू नका. नारदांचा शिष्य संप्रदाय तुम्ही बघाल, एकतर आपली जी गौडीय धारा आहे ना, म्हणजे इस्कॉन, आपल्या प्रभुपाद स्वामींची गौडीय गुरु शिष्य परंपरा आहे ना, ती नारदांपर्यंत जाते. पुन्हा माता भवानी म्हणजे पार्वती मातांचे गुरु नारद, प्रल्हाद, ध्रुव महाराज त्यांचे गुरु नारद. अशी पुन्हा भागवतम मध्ये बघाल तुम्ही कोण बरं ते त्यांची किती किती मूल म्हणजे त्यांचा शिष्य परिवार व्यासदेवांचे गुरु कोण? नारद. हा. वाल्मिकींचे गुरु कोण? नारद. तर अशी म्हणजे नारदांनी जाता जाता सुद्धा ज्यांना हे केलंय ना, थोडासा अनुग्रह दिलाय, ते इतके शुद्ध भक्त झालेत. त्यामुळे मग भागवतम मध्ये ना व्यासदेवांना नारदांनी स्वतःविषयी थोडी माहिती सांगितली आहे, की सगळं लिहितात व्यासदेव, सगळी पुराणं वगैरे सगळं लिहून पूर्ण करतात. पण त्यांना समाधान वाटत नसतं. तेव्हा ते थोडेसे ध्यानस्थ होतात आणि त्यांचे गुरु कोण? नारद. मग नारदांची हे करतात म्हणजे स्मरण करतात. गुरूंचंच करणार ना. मग नारद तिथे येतात, प्रकट होतात आणि नारद त्यांना थोडंसं पहिल्या स्कंदात सुरुवातीला बोललेले आहेत, चर्चा केली आहे. तर नारद काय सांगतात, "तू सगळं लिहिलंस, पण शुद्ध भक्तांची गोष्ट लिहिली नाहीस. तू असं लिखाण कर, ज्यामध्ये शुद्ध भक्ती असेल. भक्त आणि त्यांची भक्ती एवढंच सांगितलेलं असेल." हां. मग तेव्हा समाधी अवस्थेत व्यासदेवानी भागवतम लिहिलेलं आहे. ओके. तेव्हा नारद स्वतःची गोष्ट सांगतात. आता ती गोष्ट आपण बघूया, की माताजी पुढची स्लाईड घ्या. पूर्वीच्या जन्मी ना, म्हणजे ह्या कल्पाच्या पण आधीच्या कल्पात वगैरे नारद हे होते. माताजी ही नाही, पुढची स्लाईड घ्या. ही ॲक्चुअली म्हणजे चुकून आलेली स्लाईड आहे. थांबा, थांबा, थांबा. मागे या. हां. तर नारद आहेत ना, त्याच्या आधीच्या जन्मी हे होते. एका दासीचे पुत्र होते, दासीपुत्र. हां, बाई त्यांची आई आणि ते अशी दोघंच होती. एका आश्रमात राहायची. जिथे त्यांची आई ना त्या आश्रमात राहायला येणाऱ्या ऋषीमुनींना जेवण करून वाढणे वगैरे अशी सेवा करायची. मग चातुर्माशात ना भक्ती वेदांत येतात तिथे म्हणजे वेदांती, वेदांवर अ, असे ते ऋषीमुनी तिथे राहायला येतात. पण चातुर्मासाचा नियम काय आहे? एकदा चातुर्मास सुरू झाला की 4 महिने प्रवास करायचा नाही. मग ते त्या आश्रमात 4 महिने राहतात. मग होतं काय? नारद तेव्हा 5 वर्षाचे असतात आणि नारदांना ना खेळण्यापेक्षा वगैरे त्या ऋषीमुनींबरोबर राहायला आवडायला लागतं आणि ते जे मग ते पण नारदांना ना बरंच ज्ञान देतात.
हा शुद्ध ज्ञान. आणि नारद त्यांना प्रसाद वाढून मग त्यांचं उरलेलं जे म्हणजे प्रसाद त्यांना देत असतात आणि त्यांचं जे राहिलेलं असतं ना अन्न, तो प्रसाद म्हणून गुरूंचा ग्रहण करत असतात आणि पूर्ण त्यांची सेवा करत असतात. त्यांच्याबरोबर उठणं, सगळं करायला त्यांना मदत करणं, असे त्यांची सेवा पण करत असतात. मग त्यामुळे मग जेव्हा मग ते पण नारदांना पूर्ण ज्ञान देत असतात. मग 4 महिने पूर्ण झाल्यावर ते निघून जातात. आणि नारदांना मात्र ज्ञान देऊन जातात जाता-जाता. हं. मग त्याच्यानंतर थोडे दिवसांनी काय होतं, नारदांची आई संध्याकाळच्या टायमाला ना अशी गाईचं धार काढायला निघालेली असते. पण सर्पदंश होतो आणि वारते. मग मग ती जेव्हा वारते ना, तेव्हा नारदांना मग जीवनात दुसरं कोण नसतंच. कोणच शिल्लक राहत नाही. मग म्हणतात आता काय करायचं आणि 5च वर्षाचे बालक असतात. मग ते म्हणतात ते विचार करतात आता सख्खं असं कोण नसतं. मग ते जसं त्यांनी सांगितलेलं असतं ना, त्या ज्ञानात स्थित झालेले असतात आणि मग ते म्हणतात, की आपण भक्ती करत मार्गक्रमण करत राहू म्हणून असे प्रवास करायला सुरू करतात. मग वर्णन आहे तेव्हा पण केवढी मोठी-मोठी जंगलं, पुन्हा अगदी बघून संपत नव्हत्या अशा नगऱ्या बघितल्या नारदांनी मोठ्या म्हणजे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या-मोठ्या ॲडव्हान्स काय म्हणतो त्याला, ॲडव्हान्स अशा संस्कृती म्हणजे बघा हे सगळं परत-परत येत होतं. नारदांनी ह्या कल्पाच्या आधीच्या कल्पात पण बघितलंच होते. मोठी-मोठी नगरं, मोठ्या-मोठ्या सोन्याच्या, हिऱ्यांच्या खाणी, असं वगैरे. असं बघत जात असतात. मग एके ठिकाणी ना ध्यानस्थ बसतात. तर काय होतं, त्यांना एका क्षणभरासाठी ना कृष्णांचा म्हणजे आवाज ऐकू येतो. धीर गंभीर पण अत्यंत आनंददायक असा. आणि एका क्षणासाठीच ऐकू येतो आणि लगेच म्हणजे ते रूप पण दिसतं आणि लगेच जातो. मग नारद ध्यानातून बाहेर येतात आणि मग त्यांना खूप वाईट वाटायला लागतं आणि त्यांचं म्हणजे ते म्हणायला लागतात, की "मला हवंय तुमचं दर्शन." मग ना एक आवाज येतो म्हणजे विष्णूंचा आणि ते सांगतात, की "तुला ह्या देहात मला प्राप्त करणं शक्य नाही." हां. मग तू आहेस तसाच म्हणजे ज्या भक्ती मार्गावर चालतोय चालत राहा. मग जेव्हा हे होईल म्हणजे यथावकाश नारदांचा जेव्हा म्हणजे मृत्यू होईल आणि त्याच्यानंतर जो पुढचं शरीर मिळेल ना, ते दिव्य शरीर मिळेल. मग हे होतं सगळ्याचा प्रलय वगैरे होतो. नारद पण त्या जे गुरूनी शिकवलेलं असतं, त्या ह्याच्यावर भक्ती करत मार्गक्रमण करत राहतात आणि त्याच्यानंतरचा जन्म जो मिळतो, तो नारदांना नारद म्हणून मिळतो. दिव्य शरीर आणि कृष्ण म्हणजे विष्णू स्वतः त्यांना ती जी वीणा आहे ना, ती त्यांनी दिलेली आहे. ज्याच्यावर सतत झंकार करत नारद त्यांचंच नाव घेत असतात. ओके. तर ही नारद स्वतःची गोष्ट सांगतात. तर असं असतं गुरूंचं स्थान तुमच्या जीवनात. गुरूंचा आशीर्वाद घ्यावा लागतो. गुरूंचं जाता-जाता सुद्धा भेटणं हं, आपल्याला खूप महत्वाचं असतं हां. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि त्याच्यानंतरच व्यासदेवानी भागवतम लिहिलेलं आहे. हां, वाचा आता तू कोणाला वाचा तुमच्यापैकी तुम्हाला येतो ना? ये तु धर्म्यामृतभिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जे अविनाशी भक्ती मार्गाची अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न. सल्लग होतात ते मला अत्याधिक प्रिय प्रिय. आहेत. हां. मग त्यामुळे कृष्ण काय सांगतायत बघा, की हा अविनाशी शब्द का वापरलाय? भक्ती मार्गामध्ये तुम्ही जे काही सूक्ष्म सुद्धा करता ना, आपण खारुताईचं उदाहरण बघितलेलं ना, तर ह्या भक्ती मार्गामध्ये तुमचे छोटेसे प्रयत्न सुद्धा कृष्णांना कळत असतात आणि ते म्हणजे ह्या जन्मात नाही अगदी पुढच्या जन्मात सुद्धा त्याच्या पुढून धरलं जातं. म्हणजे ते विनाश होत नाही. ते अविनाशी असतं. हां, त्यामुळे जे या भक्ती मार्गाचं अनुसरण करतात ना अविनाशी आणि कृष्णांनाच परम लक्ष्य मानून श्रद्धेने, पण श्रद्धा आणि प्रेमाने तुम्ही संलग्न होणं म्हणजे काय कृष्णांशी जुळलं जाणं. तर जोडून घेताना ते कृष्णांना अत्यधिक प्रिय आहेत, म्हणजे सर्वात प्रिय आहेत. हां, चालेल. हां, झाला असणार आपला. माताजी पुढची स्लाईड घ्या.
हा, ही ऍक्च्युली हे बघा, हा नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट आहे. हे ना चैतन्य महाप्रभूंबरोबर बंगाल प्रांतात होते. तर ऍक्च्युली मुस्लिम होते. हा, आणि मुस्लिम असून एवढे शुद्ध भक्त झाले आणि 3 लाख जप रोज करायचे ते. मग तिथल्या मुस्लिम, आता काय म्हणू, तिथला मुस्लिम राजा असेल नाही तर कोण आता ते, त्यांनी ते म्हणाले, अरे असा कसा तू तू असा म्हणजे आमच्यातला असून असं हरिनाम जप वगैरे करतोस, असं कसं चालेल? आणि त्याला शिक्षा, तू सोड म्हणतात हे. तर ते म्हणतात, मी सोडू शकत नाही, माझा प्राण आहे ते. हा, म्हणजे तिथला सुलतान वगैरे. तो मग ते म्हणतात, तू सोडणार नाहीस तर तुला शिक्षा. आणि शिक्षा काय देतात? 21 बाजार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फटके, चाबकाचे फटके खायचे. 21 बाजार, हा, म्हणजे ते ज्या दिवशी ज्या गावचा बाजार असेल की नाही, तिथं सकाळी नेऊन चौकात उभं करायचं आणि ते तो निळ्या शर्टवाला मोठा माणूस दिसतोय ना, तशी लोक चाबकाचे फटके देत असतात. मग कसं, जे म्हणजे चाबकाचे फटके खाऊन बेशुद्ध होत असतात. शुद्धीत आले की परत हरे कृष्ण असं. असे 20 बाजार ते मार खातात. हा, शेवटी तो जे हे असतात ना ते मारणारे, ते सुद्धा म्हणतात, अरे तू मरत का नाहीयेस? तुला मारताना आम्हाला वाईट वाटतंय. पण ते मग ते 21 बाजार ती जेव्हा शुद्धीत येत असतात, मार खाऊन बेशुद्ध होत असतात. जेव्हा शुद्धीत येत असतात तेव्हा तेच. आणि काही शरीरात जास्त म्हणजे ताकद शिल्लक नसते. शेवटी 21 बाजार झाल्यावर ती माणसं त्यांना नदीच्या पात्रात टाकतात. पण कसं आहे, ज्यांना कृष्णांनी वाचवायचं ठरवलंय त्यांना ही कोण मारणारी? मग ना ते नदीच्या प्रवाहाबरोबर असं किनाऱ्याला लागतात आणि जागे होतात आणि उठून पण परत परत जिथे पोहोचलेले असतात त्या गावात जशी दिनचर्या होती ना, तशी 3 लाख हरिनाम जप सुरू करतात रोज. मग म्हणून चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांना नामाचार्य म्हटलेलं आहे. नामाचार्य हरिदास ठाकूर. आणि जेव्हा मग नंतर चैतन्य महाप्रभू जगन्नाथांच्या पुरीमध्ये जातात राहायला संन्यास घेऊन, तेव्हा हे पण तिकडेच जातात पुरीला. आणि चैतन्य महाप्रभूंच्या निर्वाणाच्या थोडं आधी यांचं हे होतं देहांत. मग तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी आहे ना स्वतःच्या हाताने त्यांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत. हा, तर असे नामाचार्य हरिदास ठाकूर. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे बघा, जेवढं प्रेम भक्तांनी दिलं तेवढंच कृष्णाने दिलं, म्हणजे रामानी कृष्णाने. ते बघा, हनुमानांनी जेवढं प्रेम केलं तेवढंच रामानी. इथे प्रल्हादानी जेवढं केलं तेवढंच नरसिंहदेवानी केलं. सुदाम्याने जेवढं केलं तेवढंच कृष्णाने केलं. जेवढं अर्जुनाने केलं, पांडवांनी केलं, तेवढंच कृष्णाने त्यांच्यावर केलं. हा, आपण एक पाऊल टाकलं की ते 10 पावलं टाकतात. ओके, आता जी बघा, झालं आता आपलं हे झालं असणार स्लाइड. हे ना शिक्षाष्टकम मधला श्लोक आहे, वाचू का? हरे कृष्ण. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. म्हणजे तुम्ही भक्त असाल ना तर कसं हवं बघा. आपण ना थोडस शिकतो, थोड्याशा डिग्र्या मिळवतो आणि आपण स्वतःला जगापेक्षा वेगळं समजायला लागतो. भक्त तसे नसतात. म्हणजे आपल्या संतांची चरित्र बघा, किती नम्र असतात. आता भक्ताने ना स्वतःला वाटेत पडलेल्या गवताच्या काडीपेक्षा पण कमी मानायला हवं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मी असा आता एकनाथांचं वगैरे उदाहरण बघा तुम्ही. किती नम्र होते एकनाथ महाराज. हा, तसं म्हणजे तुम्ही स्वतःला एकदम नम्र हवा तुम्ही. शुद्ध भक्त असे असतात, झाडासारखे सहनशील आणि खोटी प्रतिष्ठा अजिबात बाळगत नाहीत. म्हणजे तुम्ही हे पण लक्षात ठेवा, कुणीतरी स्तुती केली की लगेच झाडावर चढायचं नाही. आपण स्थिरच राहायला शिकायचं, नम्र. हा, ठीक आहे, केली तर ठीक आहे, असू दे असं. हा, आणि भक्त इतरांचा आदर करतो. नेहमी दुसऱ्यांना जो आदर द्यायचा आहे तो द्यायचा. आणि स्वतः नम्र भावनेने हरिनाम कीर्तन केले पाहिजे. तर हे असे शुद्ध भक्त बनायचा आपण प्रयत्न करायला हवा. घ्या माताजी पुढची स्लाइड.
ओके, तर जप करा, आनंदी राहा हा. केवळ भक्ती सेवेद्वारेच आपण कृष्णांना समजू शकतो. हा, चालेल. घ्या माताजी पुढची स्लाईड. झाले माताजी. हरे कृष्ण. चालेल, मग रेकॉर्डिंग स्टॉप करा.